दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 8 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राज्यभर कॅन्सर जनजागृती प्रबोधन यात्रा उत्साहात पार पडली। यंदा ही यात्रा अहिल्यानगर ते कोकण विभागात आयोजित करण्यात आली आहे। कॅन्सरवर मात करण्यासाठी आत्मविश्वास, निसर्ग सेवा आणि समाजसेवा यांचं महत्त्व अधोरेखित करत सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांनी प्रभावी मार्गदर्शन केले। कॅन्सरमुळे होणारे शारीरिक व मानसिक परिणाम सकारात्मक विचारसरणी आणि निसर्ग सेवेच्या माध्यमातून विसरता येतात असा संदेश त्यांनी दिला। कॅन्सर विसरणं हाच आनंदी राहण्याचा मानसिक उपचार आहे आणि तोच कॅन्सरवर प्रभावी ठरतो असं त्यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केलंय। कॅन्सरवर 2 शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना 79% दिव्यांगत्व आलं, मात्र त्यानंतरही त्यांनी आपली सेवा अधिक जोमानं सुरू ठेवली। सर्पसेवा, वन्यजीव सेवा, आपत्कालीन मदत कार्य यांसह त्यांनी समुद्राच्या मध्यभागी पोहणं, योगासने करणे व स्कुबा डायव्हिंग सारखे धाडसी उपक्रम करून प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले। मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रानंतर यावर्षी कोकण विभागात पार पडलेली ही त्यांची महाराष्ट्रातील 5वी कॅन्सर प्रबोधन यात्रा ठरली। दरवर्षीच्या यात्रेदरम्यान मेडिकल कॉलेज, मोठी महाविद्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, सेंट्रल जेल, पोलीस विभाग, लायन्स क्लब, रोटरी क्लब, डॉक्टर्स युनियन, आदिवासी भाग तसेच विविध सामाजिक मंचावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। स्थानिक आयोजकांच्या सहकार्याने विविध स्तरावर जनजागृती घडवून आणली जाते। प्रसार माध्यम, प्रत्यक्ष व्याख्याने, आकाशवाणी, मुलाखती अशा विविध माध्यमातून त्यांची जनजागृती लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहे। आतापर्यंत त्यांनी 200हून अधिक कॅन्सर जनजागृती व्याख्याने देत अनेक रुग्णांना पेशंटमधून कॅन्सर योद्धा बनवण्याचा आत्मविश्वास दिला आहे। त्यामुळे ते आज कॅन्सर जागृती ब्रँड अँबॅसेडर म्हणून ओळखले जातात। कोकण दौऱ्यात त्यांनी विविध समाजसेवा आश्रमांना भेटी देत मानवी सेवेचे धडे घेतले। इतर सेवांप्रमाणे ही सेवा अखंड सुरू राहणार अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। या प्रबोधन यात्रेचे आयोजन दरवर्षी प्रयास संस्थेचे डॉक्टर अविनाश सावजी तसेच कॅन्सर पॅलेटिव्ह सेंटर अहिल्यानगरचे प्रमुख व कॅन्सर सेवक प्रदीप काकडे यांच्या पुढाकाराने करण्यात येते। यंदाच्या यात्रेत एकूण 13 जणांनी जनजागृतीची जबाबदारी सांभाळली। अकोला जिल्ह्यातील उमेद संस्थेच्या महिला पदाधिकारी दीपाली मैसने, चंदा लवाळे, अनुराधा जांभळे यांनीही यात्रेदरम्यान महत्त्वपूर्ण सेवा बजावली। महाराष्ट्रात कॅन्सरविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारी ही अनोखी प्रबोधन यात्रा राज्यातील आरोग्य सेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय ठरत आहे। कॅन्सर भीतीमुक्त महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेनं बाळ काळणे यांचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।